शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला हा सुरू। ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट, तर काल नागेश आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही झाली भेट। नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजे यांची देखील हजेरी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात महामोर्चा काढणार, शक्तीपीठ महामार्ग होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। राजू शेट्टी यांचा थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना हा इशारा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। उद्या संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होईल। पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे या बैठकीला विशेष महत्त्व। मुंबईमधील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधल्या अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम हाती। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी आता महागलं। आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ। सर्वसामान्य नागरिकांना आता मोठा फटका। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। राज्यात महिनाभर पुरेल इतकाच पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची ही माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक। मोठेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून कसून चौकशी। दिवसभर चौकशी केली, त्यानंतर सीबीआयने मुलाला सोडलं। मुलासाठी मोठेगावकरनं नीटचा पेपर फोडल्याची चर्चा। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संपाचाही देण्यात आला इशारा। भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक। खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाईल। विविध बँक खात्यांमधील व्यवहारांवरती ईडीला संशय।